नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचवण्यासाठी ओळखलं जात नाही, तर गुंतवणुकीतील अनेक आकर्षक योजना त्यांच्याकडून चालवल्या जातात. सरकारी हमी असल्यामुळे असंख्य लोक यात गुंतवणूक करीत आहेत. तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असल्यास तुम्हाला दर 3 वर्षांनी तुमचे KYC करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. तुम्हाला तिथे जाऊन तुमची ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील. पण इंडिया पोस्ट ऑफिसने यातून सर्व खातेधारकांची सुटका केलेली आहे. आता KYC करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही घरी बसून ऑनलाईन प्रक्रिया करू शकता. याची सुरुवात कर्नाटकातून करणार आहेत. याचा फायदा कर्नाटकातील 1,90,00,000 पोस्टल खातेधारकांना होणार आहे. कर्नाटकचे मुख्य पोस्टमास्टर जनरल राजेंद्र एस कुमार म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दर 3 वर्षांनी KYC संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी मूळ कागदपत्रासह पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हे घरबसल्या ऑनलाईन आधार प्रमाणीकरणाद्वारे केले जाऊ शकते. तर फिजिकली बायोमेट्रिक फिंगरप्रिंट पडताळणी बंद होणार आहे. पोस्ट ऑफिसमधील बचत बँक खातेधारकांना दर 3 वर्षांनी त्याचे KYC करून घेण्यासाठी आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे त्याची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. कर्नाटकचे मुख्य PMG म्हणाले की आम्ही आमच्या मोबाईल ॲपमध्ये ही प्रक्रिया समाविष्ट करणार आहोत. कोणीही आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करून घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. तर वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड केली जातील. तर मोबाईल ॲपवर फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खातेधारकांना इंडियन पोस्ट वेबसाईटवर ई-बँकिंग पर्यायावर लॉग इन करावे लागते. त्यानंतर तुम्हाला तुमचे KYC संबंधित सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करावी लागतील. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मूळ कागदपत्रे न बाळगताही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. टपाल विभाग आधार प्रमाणीकरणाद्वारे तुमची ओळखीची पुष्टी करेल. यानंतर तुम्ही खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करू शकता. लवकरच ही सुविधा इतर राज्यातही मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.